आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गंभीररित्या चर्चा करणं गरजेचं होतं। त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा केल्या। संजय राऊतांचं वक्तव्य। तर चंद्रपूर संदर्भात वडेट्टीवार आणि धानोरकरांशीही आम्ही चर्चा केली होती। राऊतांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। तर अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही पहिलीच बैठक। बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुद्धा चर्चेची शक्यता। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची भेट त्यांनी घेतली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदार विश्वजित कदमांनी सदिच्छा भेट घेतली। मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी विश्वजित कदम यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। दरम्यान राज्यातील काही विषयांसंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी भाजप आग्रही प्रमोद अधटराव। जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव। मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। रितू तावडेंची महापौरपदी निवड झाल्यानं शुभेच्छांचे हे बॅनर्स। तर बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मराठीच होणार आणि महायुतीचाच होणार। जय श्रीराम, मुंबई लव महादेव असा बॅनरवर उल्लेख। नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरेंनी 3 तास आढावा बैठक घेतली। रखडलेले विकास कामं, दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमणं, कर वसुलीवरून नीता ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश। कोल्हापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संतोष शिंदे यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न। घरात गुलाल उधळत फटाके उडवले। राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, संतोष शिंदेंचा इशारा।